जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी माऊली. मागील अध्यायामध्ये श्री भावार्थ रामायण एकनाथ महाराज विरचित संक्षिप्त कथास्वरूप या ग्रंथातून आपण सीमंती पूजन, केळवण भोजन, श्रीरामांचे मंडपात आगमन तसंच जनक कुळाचे वर्णन या विषयांचा अध्याय पूर्ण केला. आता त्यातील जनकाच्या कुळाचे वर्णन या विषयावरची सविस्तर माहिती जी एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण या सविस्तर ग्रंथात लिहून ठेवली आहे ती प्राकृत स्वरूपातील असल्यामुळे त्याचं भाषांतर करून मराठीत मी आपल्या समोर सादर करत आहे. जनकाच्या कुळाचे वर्णन हे बालकांड यातील 23वा अध्याय यामध्ये एकनाथ महाराजांनी अशा प्रकारे केले आहे. जनक राजा म्हणतो, माझ्या कुळातील भूपाळ कीर्तिवंत आणि अतिप्रबळ होते. अहो दशरथ राजे त्या कुळाच्या संपूर्ण परंपरेचा विस्तार ऐकण्याची आपण कृपा करावी. कन्यादानाच्या वेळी स्वतः कन्येच्या वडिलांना आपल्या कुळाचा परिचय सुरुवातीपासून सांगावा लागतो. माझ्या कुळामध्ये सर्वप्रथम निमी नावाचा राजा होऊन गेला. त्यांची कीर्ती तीनही लोकी महान मानली जाते. ऋषी वशिष्ठ यांच्या शापामुळे संसारातील समस्त लोकांचे नेत्र हेच त्यांचे निवासस्थान बनून गेले आणि त्या कारणामुळेच नेत्र पाहणारे सिद्ध झाले. याच कारणामुळे त्यांना निमी असे संबोधले जाऊ लागले. प्रत्येक निमिष अर्थात क्षणाची गती दिवस रात्र राजा निमीच्याच कारणाने कार्यान्वित होत असते. अहो राजे, आपण हे निश्चितच समजा की याच कारणाने त्यांना निमी असे म्हणतात. निमी राजाचे मिथी नावाचे अत्यंत चरित्रवान सुपुत्र होते. त्यांनी आपल्या लीला कार्य स्वरूपाने या मिथिला नगरीला वसविले. त्यांच्या नावावरूनच ही नगरी मिथिला नगरी म्हणून संबोधली जाऊ लागली. त्यांच्या आपल्या या कीर्तीच्या स्वरूपाने त्यांच्या या नगरीत हा आनंदोत्सव पार पडला आहे. त्या राजा मिथी यांचे जनक हे प्रथम सुपुत्र होते, जे सर्व गुण संपन्न होते. त्यांनी प्रजेचा आपल्या पुत्राप्रमाणे सांभाळ केला. यासाठीच त्यांचे जनक हे नाव सार्थक झाले आहे. त्यांचे सुपुत्र होते दृष्टकेतू, जे जनक वंशात अतिशय विख्यात होते. ते सैन्य दळ अथवा सर्व प्रकारच्या राजांच्या बळांच्या सामर्थ्याने युक्त तसेच महान पराक्रमी होते. ते आपल्या राज्य चालवण्याच्या कुशलतेमुळे आणि राजधर्माचरणामुळे धर्मसेतू असे नाव सार्थ करत होते. असे पहा की त्यांच्या वंशावळीमध्ये जनक नावाचे अनेक राजे होऊन गेले. हे सांगण्यासाठी त्यांच्या पराक्रमाची कथा इथे मी थोडक्यात सांगत आहे. बहुलाश्वजनक, स्वकीर्तीजनक, स्वदेहजनक, विदेहजनक असे अनेक जनक नावाचे राजे होऊन गेले. जनक म्हणजेच प्रजेचा प्रतिपाळ करणारा राजा हे मुख्य राजामध्ये असलेल्या गुणस्वभावाचे द्योतक होते. त्यांच्यामधीलच मी सुद्धा एक जनक नावाचा राजा आहे, जो मी आपला सेवक आहे. या वंशावळीचा सविस्तर विस्तार करण्याची, वर्णन करण्याची आता ही वेळ समर्पक आहे. श्रीरामांसोबत विवाहाचा मुहूर्त टळू नये म्हणून या वंशावळीचा विस्तार मी संक्षिप्त रूपात केला तरी सुद्धा एक कथा इथे नक्कीच सांगावीशी वाटते. आमचे राज्य जिंकून घेण्यासाठी आणि सीतेचे हरण करण्याच्या उद्देशाने सुधन्वा नावाचा राजा अत्यंत क्रोधाने आमच्यावर चाल करून आला. त्याने या नगरीला चारही बाजूंनी घेरले होते. तेव्हा सुधन्वा बरोबर मी युद्ध करून युद्धभूमीमध्ये त्याचा वध केला. त्यानंतर त्याच्या सिंहासनावर माझे बंधू कुशध्वज यांना प्रस्थापित केले. कुशध्वज हे माझे धाकटे बंधू आहेत. ते प्रतापी व वीर शूर असे आहेत. त्यांची 2 कन्यारत्ने आहेत. मी त्यांचा वधू रूपाने आपल्या 2 इतर सुपुत्रांबरोबर विवाह संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा मनामध्ये बाळगतो. जनक राजा म्हणाले, सीता
ही आधी श्रीरामांना विवाहासाठी मी समर्पित केली आहे. माझी दुसरी कन्या उर्मिला ही लक्ष्मणांना वधू म्हणून आपण स्वीकारावी आणि कुशध्वजाची प्रथम कन्या मांडवी हिचा विवाह भरताशी व द्वितीय कन्या श्रुतकीर्ती हिचा विवाह शत्रुघ्नाशी मी करू इच्छितो. हे सर्व ऐकून ऋषी आनंदित झाले आणि विवाह संबंधाची ही जनकाची मागणी योग्य आहे असे म्हणून त्यांची प्रशंसा केली आणि सर्वांनी एकमताने हा प्रस्ताव मान्य केला. आता विवाह विधीचे वर्णन आपण श्रवण करावे. कुळगुरु वशिष्ठ, विश्वामित्र या सर्व मुनींचे अनुमोदन आणि दशरथाला संमती. वशिष्ठ, विश्वामित्र, वामदेव आणि उपस्थित सर्व ऋषीवर्यांनी सांगितले की हा अति अपूर्व संयोग आहे. विवाहाचा प्रस्ताव स्तुतिदायक आणि गौरव करण्यायोग्य आहे. यामध्ये भावस्वरूप वैभव समसमान सिद्ध होणार. आजपासून तिसऱ्या दिवशी उत्तरा फाल्गुन नक्षत्राच्या शुभ दिवसावर अभिजित नावाचा माध्यान्ह घटिकेचा उत्तम मुहूर्त साधून चारही सुपुत्रांचा त्यांच्याशी ठरवलेल्या राजपुत्रींशी विवाह सोहळा संपन्न करावा. वशिष्ठ, विश्वामित्र व इतर ऋषींच्या या वचनांना मस्तकी आज्ञा मानून राजा दशरथ म्हणाले, आपले वाक्य माझ्यासाठी परम प्रमाणच आहे. चारही पुत्रांचा विवाह ठरलेल्या वेळी निश्चितच संपन्न होईल. राजा जनक आणि कुशध्वज दोघेही परमार्थी माझे व्याही व्हावेत. राजा रघुपती श्रीराम विजयी झाले आहेत. याच कारणाने हे लग्न अतिशय उत्तम असा सोहळा होणार आहे. हे जाणून ढोल आणि नगाडे आता वाजवणे सुरू करावेत. दोन्ही राजांना अत्यंत आनंद झाला. तसेच इतर सर्व आपतेष्टांनाही आनंद झाला. त्यानंतर देवस्थापना विवाहातील एक विधी. दशरथ राजांनी जनक राजांची जाण्याची आज्ञा घेऊन सर्व ऋषी मुनींना सोबत घेऊन त्वरित जानवसी येथे आले. कारण त्यांना मातृका कुळदेवतांच्या पूजनाची तयारी करण्याची घाई झाली होती. त्यांनी त्यास आरंभ केला. तेव्हा जनक सर्वश्रेष्ठ ऋषीवर्यांना हात जोडून नमस्कार करीत म्हणाले, मी आपल्या सर्व सेनेसहित आणि बंधुजनांसहित आपला शिष्य आणि सेवक आहे. तेव्हा आपण आता या सर्वाची मला अनुमती द्यावी. आता श्रीरामांचा पवित्र विवाह सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे दोहोकडे वधू पक्ष व वर पक्ष यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऋषीवर्यांचा समुदाय एकत्रित झाला आहे. त्यामुळे या सर्व विधींना आता सुरुवात होणे अपरिहार्य आहे. त्यानंतर जनकाच्या मिथिला नगरीत उभारलेल्या लग्न मंडपाचेही इथे छान आणि सविस्तर वर्णन केले आहे. श्रीरामांच्या विवाह सोहळ्यासाठी चारही वेद स्वतः मंडपाचे चार खांब म्हणून स्थापित झाले. त्यामध्ये धैर्य स्वरूप प्रदीर्घ उभे राहण्याची त्यांच्यामध्ये क्षमता होती आणि विवेकांचे अंकुर मंडपाचे वासे या स्वरूपात लावण्यात आले. त्यावर आच्छादन करण्यासाठी स्मृती आणि पुराणे पुढे आली. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही चारही पुरुषार्थ तोरणे झाली. तेथे धर्मद्वारे शोभून राहिली. आपली दीर्घता आणि लांबी सोबत धर्मद्वार मोत्यांच्या गुच्छांनी सुशोभित झाले. ते धर्मद्वार सदैव उघडे होते. त्या द्वारामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणालाही कोणतेच बंधन नव्हते. म्हणूनच दीन, दुःखी, दरिद्री जन निसंकोच श्रीरामांजवळ पोहोचू शकत होते आणि तत्काळ सुखप्राप्तीचा अनुभव घेऊ शकत होते. स्वतः सद्बुद्धी ब्राह्मण पुरोहित वशिष्ठ ऋषींच्या रूपाने तेथे आरूढ होते. तो विवाह मंडप उपनिषद स्वरूप कपड्याने आच्छादलेला होता. तो मंडप चित आणि आनंद या रूपाने स्थित होता. त्यात शोभात शोभित होऊन राहिली होती. चिदानंद आकाशात पताका शोभून राहिल्या होत्या. त्यांना पाहूनच पाहणाऱ्यांना दृष्टी सुख व परमानंद प्राप्ती होत होती. त्या मंडपात विराजित सर्वांना अतिशय आनंद आणि सुखाचा अनुभव होत होता. कन्या पक्षाकडील मंडपाचे खांब भक्तिभावाने निर्मित झाले होते. ते शुद्ध सत्वगुणांनी उभे होते. त्यांच्यावर विधींचे आच्छादन होते आणि दारबंटे सुधबुद्धीने सजले होते. कन्या मंडपात चंद्र हा धर्माचे प्रतीक होता, तर वर मंडपात स्वतः ब्रह्म छताच्या रूपात पसरला होता. वधू मंडपात घरात धर्मकार्य सुरू झाले होते, तर वर पक्षात कर्म नैष्कर्म्य रूपात चालू तर वर पक्षाच्या घरात कर्म नैष्कर्म्य रूपात चालू होते. म्हणजेच सीता स्वतः आदिमाया मूळ प्रकृती होती.
म्हणून तिच्या घरामध्ये मायेने प्रेरित अनेक प्रकारचे कर्म धूमधडाक्यात चालत होते. तेथेच श्रीराम ब्रह्म आणि आदिपुरुष, त्यामुळे त्यांचे कर्मभावच कर्म होते. कन्या पक्षामध्ये घरात साधनेच्या पंक्तीच लागल्या होत्या आणि वरांच्या घरात शांती स्वरूप साधना विद्यमान झाली होती. कन्यागृही रत्नांच्या ज्योती प्रज्वलित होत होत्या, तर वरांच्या गृही स्वतः श्रीरामांची कांती झळकत होती. कन्यागृही नवरसांची प्राप्ती होती, तर वरगृहामध्ये नवविधा भक्तीच विराजित झाली होती. सर्व अर्थाच्या सोबत विवाहाच्या विधी संपन्न कन्यागृही होणार होत्या, तर वरपक्षामध्ये सर्व विधीच मुक्तीला प्राप्त झाल्या होत्या. अर्थातच नुसत्या लौकिक औपचारिकतेसाठीच त्या विधी केल्या जाणार होत्या. पारमार्थिक रूपात त्यांचे काहीच महत्व नव्हते. कन्यागृही नृत्य स्वरूपात ध्यानस्थ स्थिती होती. वरगृही भगवंत नामाच्या कीर्तनाचा गजर चालला होता. कन्यागृही भाट राजांचं समर्थक आणि प्रशंसक असे झाले होते. श्रेष्ठ वेदांची महत्ता प्रतिष्ठित होती. कन्या पक्षाच्या स्थानी मंडपामध्ये 4 वधू अत्यंत शोभून दिसत होत्या आणि वर मंडपात जे नरनारी दृष्टीस पडत होते ते वस्तुतः मायेने आच्छादित म्हणजेच मिथ्या होते. कारण या जगात फक्त श्रीरामच ब्रह्मस्वरूप सत्य आहेत आणि अन्य दिसणारे केवळ भास आहेत. राजा दशरथांना आसनस्थ करून गुरु वशिष्ठांनी मातृकेची आणि कुळदेवतांची स्थापना केली. पुण्याहवचन विधी तसेच नांदी श्राद्ध करून घेतले आणि प्रचंड सोने दान स्वरूपात वाटप केले. त्यानंतर दशरथ राजांनी आपल्या घरी जाऊन यथाविधी नांदी श्राद्ध केले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपल्या पुत्रांसह उत्तम गौदान संस्कार केले. धर्मनिष्ठ दशरथ राजा म्हणाले, राजा जनकाची अनुज्ञा घेऊन आपल्या पुत्रांच्या कल्याणाच्या हेतूने एक पुत्राच्या नावाने मी 1 लक्ष गायी धर्मबुद्धीने दान देणार आहे. त्या रघुकुल नंदन पुरुषश्रेष्ठ राजांनी स्वर्णशृंग आणि पुष्कळ दुधाने युक्त 4 लक्ष सवत्स कास्यांचे दोहन पात्र सहित गायी तसेच पुष्कळ असे धनधान्य ब्राह्मणांना दान दिले. मंडप संरक्षणासाठी देवता आणि क्षेत्रपालांचे आगमन. श्री गुरु वशिष्ठांना आव्हानानंतर नलिनी, नंदिनी, उमा या सर्व विवाह मंडपाची रक्षा करणाऱ्या देवी स्वयं मंडपामध्ये येऊन उपस्थित झाल्या. श्रीरामांच्या विवाह सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी नवग्रह व इतर सर्व ग्रह आपापल्या अधिकार क्षेत्रांना सोडून तत्काळ लग्न मंडपात येऊन राहिले. त्या उपस्थित मंडप देवी देवतांनी सर्व ग्रहांनी प्रेमपूर्वक श्रीरामांना वंदन केले. त्यांना विश्वास होता की श्रीराम त्यांच्या सर्व बेड्या तोडून टाकतील आणि लंकेच्या रावणाच्या दासत्वातून आमची मुक्तता होईल. क्षेत्रपाल सदैव दिवस रात्री मंडपाच्या दारावर पहारा देत जागृत असायचे. त्यांचा दृढ विश्वास होता की रावणाने आमच्या या क्षेत्रवृत्तीचे हरण केले आहे. त्यांना रघुपती श्रीराम मुक्त करतील. श्रीरामाने अशा प्रकारे आचरण धर्माच्या वचनानुसार राजा दशरथाच्या हातांनी मातृका आणि कुलदैवतांची प्रतिष्ठापना करून घेतली. या थोर कार्यामुळे दशरथांच्या चित्ताला अत्यानंदाचा अनुभव झाला. या सर्व सोहळ्यामध्ये गोदान यास विशेष महत्व देण्यात आले. त्याबद्दलची सविस्तर माहिती ही आपण आता नीट ऐकूया.